जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण न्यूज आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत। या अगोदर सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे अल्पसंख्याक स्कूल असतात आणि अल्पसंख्याक स्कूलमध्ये सध्याचा जो मुद्दा गाजत आहे की अल्पसंख्याक नियुक्त शिक्षकांना म्हणजे अल्पसंख्याक शाळांमधील नियुक्त शिक्षकांना TET CTET टेटची गरज असते काय? तर मी याच्या अगोदरसुद्धा या संदर्भात आपल्या चॅनलवर 2 ते 3 व्हिडिओ बनवलेले आहे आणि तेव्हासुद्धा मी प्रत्यक्षात क्लिअर करून सांगितलेलं होतं आणि तशा प्रकारची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेली होती आणि तेव्हासुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की अल्पसंख्याक स्कूलमधील नियुक्त शिक्षकांना TET CTET टेट याची गरज नसते आणि याच्या मागचा पुरावासुद्धा मी दाखवला होता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। कारण या अगोदरसुद्धा औरंगाबाद खंडपीठाने अंजुम इशारत केसमध्ये तेव्हासुद्धा अल्पसंख्याक स्कूलमधील नवनियुक्त शिक्षकांना हे TET CTET टेटची गरज नाही असा निकाल औरंगाबाद खंडपीठानं दिला आहे। पण आता तरीसुद्धा आता जे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची भरती सुरू आहे आणि याच्या अगोदरसुद्धा सुरू होती, अशा संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। आता या अगोदरसुद्धा अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची भरती सुरू आहे आणि ही गेल्या 9 महिन्यापासून सुरू आहे। अजूनसुद्धा अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची परिपूर्ण भरती झाली नाही। तर म्हणून अशा प्रकारच्या जाहिराती अल्पसंख्याक शाळांमधील जाहिराती दररोज वर्तमानपत्रामध्ये येत आहे आणि मला बरेच फोन आले आहे महाराष्ट्रामधून की सर आम्हाला तिथं TET मागतात, CTET मागतात, 2 पैकी 1 आम्हाला पाहिजे। तुम्ही तर सांगितलं की अल्पसंख्याक स्कूलमध्ये TET CTETची गरज नाही। आता हे जे संस्था चालक आहेत, जसं आता हे रेग्युलर स्कूलवाले TET CTET मागत आहेत, तर यांनीसुद्धा चालू केलं आहे। पण नियम असा आहे की अल्पसंख्याक शिक्षक जे स्कूलमध्ये नियुक्त होतात त्यांना CTET TETची गरज नसते। कारण अशा प्रकारचा निवाडा निकाल हा औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा दिला आहे आणि ज्यावेळी शिक्षक कोर्टमध्ये गेले तेव्हा त्यांच्याच बाजूने निकाल लागलेला आहे आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण न्यूज आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा पाहणार आहोत। आता या अगोदर मी तुम्हाला विथ प्रूफ मी औरंगाबाद खंडपीठाचा निकाल सांगितला होता। आता आठवड्यापूर्वीच आता 1 आठवडाच झाला की आता मुंबई उच्च न्यायालयानं ज्या अल्पसंख्याक शाळा असतात तेथील शिक्षकांना TET CTET टेटची गरज नाही असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयानं आताच दिलेला आहे। आता तोच निकाल आणि तीच न्यूज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत मी पोहोचत आहे। पहा, तुम्हाला टायटलच दिसत आहे, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये नियुक्त शिक्षकांना TET लागू नाही, हे टायटलच आहे, बरोबर आहे। आता हा निकाल पहा, मुंबई उच्च न्यायालयाने आठवडाभरापूर्वीच दिला महत्त्वपूर्ण निर्णय। आता हा मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे, या अगोदर औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा दिलेला आहे। या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, पहा। आता या न्यूजमध्ये पहा आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण मिळेल आणि जे अल्पसंख्याक शाळांमधील बरेच नियुक्त शिक्षक आहेत त्यांना हा दिलासा आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपणास ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। पहा आता न्यूज पहा, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी म्हणजे TET लागू होणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 27 जून 2024 रोजी दिला आहे। पहा,
कोणं दिला? मुंबई उच्च न्यायालयानं. या अगोदरसुद्धा औरंगाबाद खंडपीठानं अशा प्रकारचा निर्णय दिला आहे, ते सुद्धा आपल्याजवळ कॉपी आहे. बरोबर आहे. आता हा मुंबई उच्च न्यायालयानं दिला. केव्हा? 27 जून 2024 रोजी दिला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेथील शिक्षण संस्थांनासुद्धा आणि नवनियुक्त शिक्षकांनासुद्धा. पुढं याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे? आझाद एज्युकेशन सोसायटी लातूर या अल्पसंख्याक शिक्षण संस्थेत नियमित प्रक्रियेचा अवलंब करून एका सहाय्यक प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली. सदर शिक्षकांच्या मान्यतेचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक लातूर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. तो शिक्षक TETसाठी पात्र नसल्याच्या कारणावरून प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आणि अल्पसंख्याक संस्थेने ॲडव्होकेट सय्यद तौसिफ यासीन यांच्यामार्फत रीट याचिका दाखल करून शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे आणि अल्पसंख्याक संस्थांमध्ये TET चाचणीची अट लादणे हे संविधानाच्या अनुच्छेद 30चे उल्लंघन करणारे आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला होता आणि याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती मंगेश S. पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश P. ब्रह्मे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द करून अल्पसंख्याक संस्थांतर्गत नियुक्त केलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी लागू करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आता न्यूज तुम्ही वाचलेली आहे, तुमच्या लक्षात आलेली असा. बरोबर आहे. आता अशा प्रकारच्या केसेस या अगोदरसुद्धा झाल्या आहे. आता मला जेव्हा महाराष्ट्रातून बरेच सारे कॉल आले, मी तुम्हाला सांगू शकत नाही किती कॉल आले, किती कमेंट आले. आता त्यांचाही मुद्दा हाच होता TET परीक्षेचा. आता मी सुद्धा जसं आता या न्यूजमध्ये सांगण्यात आलं आहे अशा प्रकारचं तो निर्णय आहे दिलेला औरंगाबाद खंडपीठानं. आता हे काय असते? आता ज्यावेळी अल्पसंख्याक स्कूलमध्ये एका नवीन शिक्षकाची नियुक्ती होते आणि त्यांना मग संस्थाचालक TET मागतात. मग आता संस्था मग TET तर मागतात, मग त्यांच्याकडे नसते. मग तरी संस्थाचालकाला आणि त्या मायनॉरिटी स्कूलला शिक्षकाला मायनॉरिटी स्कूलमध्ये त्या नियुक्त शिक्षकाला त्याची नियुक्ती करता येते अल्पसंख्याक स्कूलमध्ये. पण आता जेव्हा हा ऑर्डर असते आपल्याला, मग ही ऑर्डर आपल्याला त्यांचा अप्रूव्ह काढण्यासाठी शिक्षण अधिकारी म्हणजे EO ऑफिसमध्ये हे पाठवणं असते त्यांचं. पण आता EOनं जेव्हा हे डॉक्युमेंट वगैरे जेव्हा चेक करतात तर त्यांना आढळलं की या नियुक्त शिक्षकांकडे TET ही परीक्षा नाही आहे. मग आता TET परीक्षा नाही आहे तर मग त्या संस्थाचालकानंच आता इथं संस्थाचालकाचाच मुद्दा आलेला आहे. आता त्या संस्थाचालकानं काय केलं? याची रीट न्यायालयामध्ये टाकली. न्यायालयामध्ये टाकल्यानंतर आता ही परिपूर्ण केसचा मुद्दा कसा आहे? कारण या अशा अगोदरसुद्धा अशा केसेस झालेल्या आहे. ज्यावेळी अल्पसंख्याक शाळांमधील नियुक्त शिक्षकांची जे TET परीक्षा संदर्भातल्या ज्या गोष्टी असते, जो इश्यू असते, आतापर्यंत शिक्षकांच्या बाजूनच निर्णय लागलेला आहे. कारण मुद्दा असा आहे, प्रश्न असा आहे, अल्पसंख्याक संस्थेमध्ये नियुक्त होताना कुठल्याही TET CTT टेटची गरज नाही. कारण याच्या बघा आहे कलम 30. कलम 30 काय सांगते? कलम 30 असं सांगते, अल्पसंख्याक वर्गांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क हा आहे कलम 30. हे आर्टिकल 30 आपल्याला सांगते. काय सांगते? अल्पसंख्याक वर्गांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्यांचा प्रशासन करण्याचा हक्क. म्हणजे मायनॉरिटी जे स्कूल आहे त्यांना म्हणजे मायनॉरिटी स्कूल आपल्यालाही स्थापन करता येते आणि तेथील प्रशासन करण्याचा हक्कही काय त्या मायनॉरिटी स्कूलमध्येच तेथील प्रशासकांनाच असते, असा हा निर्णय आहे. आणि याच कलमाअंतर्गत उच्च न्यायालयानं हा निर्णय
दिला आहे. आणि जो शिक्षण अधिकाऱ्यांनी जी TET या परीक्षेची अट घातली होती आणि TETची अट घालून जे न्यायमूर्तीच्याही लक्षात आलेलं आहे, बऱ्याच वेळेस हे मुद्दे झालेले आहे. आणि जो शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेला जो निर्णय आहे तो अल्पसंख्याक स्कूलच्याच बाजूनं लागलेला आहे. आणि असा निर्णय तुम्हाला दिसतच आहे स्क्रीनवर, मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. याची बाजू कोण लढवली पहा, ॲडव्होकेट सय्यद तौसिफ यांनी मांडली बाजू पहा. आता हे लातूर येथील आहे. लातूर येथील आझाद एज्युकेशन सोसायटी या अल्पसंख्याक शिक्षण संस्थेने ॲडव्होकेट सय्यद तौसिफ यासीन यांच्यामार्फत रिट याचिका दाखल करून शिक्षण अधिकाऱ्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यावेळी ॲडव्होकेट तौसिफ यांनी मांडलेली बाजू आणि याचिकाकर्त्यांच्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. बरोबर आहे. आता ही महत्त्वपूर्ण न्यूज आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्याक शिक्षण संस्था असेल आणि तेथे नियुक्त शिक्षक असेल, त्यांच्याकडे TET नसेल तर त्यांना हा दिलासादायक पूर्ण न्यूज आहे. आणि आताच हा निर्णय लागलेला आहे. बरोबर आहे. आता हा लेटेस्ट ही न्यूज आलेली होती पेपरमध्ये. आणि एक महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना आणि या मायनॉरिटी स्कूलना काय हा एक दिलासादायक बातमी आहे. आपण ही माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण पाहिलेली आहे. नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला लाभ झाला असेल जे मायनॉरिटी स्कूलमधील शिक्षक असेल. आणि बऱ्याच इश्यू या मायनॉरिटी स्कूलबद्दल चालू होते. आता नक्कीच या व्हिडिओचा फायदा आणि या न्यूजचा फायदा त्या शिक्षकांपर्यंत त्यांना घेता येईल आणि त्यांनासुद्धा एक दिलासा मिळेल. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रीणपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.